एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरून आज विविध बस डेपोंमध्ये वाहतूक बंद राहिली। तर दुसरीकडे 3 वर्षांपूर्वी ज्या नेत्यांनी एसटी विलीनीकरणासाठी संप पुकारला होता त्यांची भूमिका आता बदलली असल्याचं दिसतंय। पाहूया एक रिपोर्ट। ऐन गणेशोत्सव तोंडावर असताना विविध एसटी संघटनांनी संपाचा इशारा दिलाय। त्यासाठी राज्यभरात धरणे आंदोलन करून अनेक बस डेपोंमध्ये बंद पाळला गेला। दुसरीकडे राज्य सरकार आणि एसटी संघटनांमधील बैठकही निष्फळ ठरली। त्यात मविया सरकार असताना वकील सदावर्ते, भाजपचे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांनी ज्या एसटी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला होता तेच आता विलीनीकरण शक्य नसल्याचं सांगतायत। एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण झालं पाहिजे या एकमेव मागणीसाठी बेमुदत संप आहे। जोपर्यंत एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होत नाही तोपर्यंत हा संप माघारी घेणार नाही। विलीनीकरणाचा विषय या कायद्यानुसार एसटी महामंडळाचं विलीनीकरण राज्य सरकारमध्ये होत नाही हे सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना पण माहीत झालेलं आहे। आता आमचं म्हणणं कसं की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जो पगार मिळतोय त्याची तुम्हाला आम्ही तफावत पण दिली आहे सरकारला। विविध 10 ते 15 संघटनांनी धरणे देत अनेक डेपोंमध्ये बंद पाळला। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, महागाई भत्ता, घर भाडं मिळावं आणि एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट 5000 वेतन वाढ मिळावी ही प्रमुख मागणी एसटी आंदोलकांची आहे। माहितीनुसार 35 एसटी डेपो पूर्णपणे बंद राहिले। इतर डेपोंमध्ये अंशतः बंद पाळण्यात आला। ठाणे विभागातील कल्याण, विठ्ठलवाडी, मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभाग, पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, सांगली जिल्ह्यात मिरज, जत, पलूस, सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज, महाबळेश्वर, नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव, पेठ, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव या डेपोंमध्ये पूर्णपणे बंद होता। राज्य कर्मचाऱ्यांना किती पगार मिळतो आणि आपल्याला किती पगार मिळतो, काय तफावत आहे? राज्य कर्मचाऱ्यांमध्ये आमच्यामध्ये साधारणतः आजच्या घडीला 10 ते 12,000 रुपयाचा फरक आहे। तत्कालीन विरोधी पक्षामध्ये असलेले ज्यावेळेला 6 महिने आझाद मैदानावर संप झाला की विलीनीकरण करतो म्हणून ते आज सत्तेत आहेत। आज 2.5 वर्ष झालं सत्तेत येऊनही त्या लोकांनी आज कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही। प्रवाशांचे हाल होत आहे प्रचंड। आमच्या प्रवाशांची भांडणच नाही, प्रवासी आमचे मायबाप आहेत आणि त्यांची सुविधा गैरसोय होऊ नये म्हणूनच आम्ही पंढरपूरची यात्रा सुरळीत पार केली आणि शासनाला निवेदन दिलं होतं। मुख्यमंत्र्यांचं आश्वासन नाही, ठोस निर्णय, आश्वासन नकोय आम्हाला, ठोस निर्णय दिल्याशिवाय आम्ही काय माघार घेणार नाही। आम्हा सर्व कर्मचाऱ्यांवर सकारात्मक न्याय द्यावा, कारण एमएससीबी वाल्यांना देऊ शकता, इतर महामंडळांना देऊ शकता, तर एसटी कर्मचाऱ्यांना का नाही? तोपर्यंत चर्चा लेखी येणार नाही तोपर्यंत आम्ही माघार नाही घेणार। तोपर्यंत हा ठाम निर्णय लागत नाही तोपर्यंत आमचा कुठलाही कामगार मागे सरणार नाही आणि हे शासनाला दणका देण्याकरिता आम्ही सर्वजण आज खऱ्या अर्थानं एकत्र जमलेलो आहोत। 5 सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 डेपो आहेत। 8 डेपोपैकी 4 डेपो 100% बंद झालेले आहेत। 2021 मध्ये सदावर्ते, भाजपचे गोपीचंद पडळकरांसहित इतर नेते सदाभाऊ खोतांनी एसटी विलीनीकरणासाठी आंदोलन पुकारलं होतं। तिन्ही नेते सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत विलीनीकरणाची मागणी करत होते। आता ज्या 11 संघटनांनी इशारा दिला त्यांना सदावर्ते किडे समिती म्हणून सरकारवर विश्वास ठेवण्याचं आवाहन करतायत। गोपीचंद पडळकरांनी सरकारऐवजी सरकारच्याच अखत्यारीत असणाऱ्या महामंडळाच्या एमडींना जबाबदार धरले आणि सदाभाऊ खोत कधी एसटी महामंडळ अधिकाऱ्यांना तर कधी सरकारवर नाराजी वर्तवतायत। प्रेतावर यांनी तांडव केल्यासारखं आहे। महाराष्ट्र यांना माफ करणार नाही आणि कष्टकऱ्याचं एकच म्हणणं आहे, डंके की चोट पे सिर्फ विलीनीकरण, विलीनीकरण, विलीनीकरण। परंतु आता विलीनीकरणाचा मुद्दा कुठे दिसत नाही। एक लक्षात ठेवा, 7वा वेतन आयोग शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे कर्मचारी झाल्याच्या नंतर आर्टिकल 12 खाली महामंडळ राज्य सरकार म्हणून नेमली जातात। नोटिफिकेशन व्हायचं असते। महत्त्वाचं 7वा वेतन आयोग राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना पगार झाला की ऑटोमॅटिकली ते नोटिफाय केलं जाते। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा या सरकारला सांगितलं एसटीचं विलीनीकरण कसं करता येईल। देवेंद्रजीने सांगितलं हा निर्णय तुम्ही घ्या। एसटी महामंडळातले जे वरिष्ठ अधिकारी आहेत ती लांडग्यांची अवलाद आहे। या लांडग्यांच्या नादाला लागू नये। सरकारला आम्ही वेळोवेळी भेटलो, बैठका झाल्या, उदय सामंत साहेबांनी त्याच्यात आघाडी घेतली, परंतु गाडी काही पुढे सरकना। सदावर्तेंच्या दाव्यानुसार मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत योग्य तोडगा काढणार आहेत।
स्वतः सत्ताधारी असलेले पडळकर आणि खोत मात्र सरकारच्याच निर्णय क्षमतेवर बोट ठेवतायत. सदावर्तेंचा दावा आहे की आता बंद पाळणारी कृती समिती नसून किडे समिती आहे. दुसरीकडे सत्ताधारी पडळकर आणि खोतांनीच एसटी कर्मचाऱ्यांना संपात सहभागी होण्याचं आवाहन केले. जे म्हणजे टायर फिटर आहेत परंतु त्यांनी कधी टायर फिटिंग केली नाही, प्रदीर्घ काळ रजेवर राहून मजा मारणारे, मौज करणारे ही लोक आहेत. जी संघटना म्हणून जे काही तुम्ही कृती समिती म्हणता, मी तिला कृती म्हणणार, ती किडे समिती. आणि 7व्या वेतन आयोगाची मागणी कुणाची आहे? ती त्या संदीपची आहे का? ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवारची आहे का? त्या उद्धवची आहे का, ज्याची मान काम करत नव्हती? हे शरद पवारचं राज्य नाही आहे, हे प्रभू श्री रामचंद्राच्या विचाराचं राज्य आहे. खबरदार. कामगार चळवळीला लागलेला डाग म्हणजे गुणरत्न सदावर्ते. फक्त मोठे मोठ्यांनी वरडायचं, ज्या विषयाला विषय नसतो. सदावर्तीने अजून काय वाटोळं करायचं राहिलंय? कामगारांची सोन्यासारखी बँक आहे, त्या बँकेचं वाटोळं केलं. केवळ भुंकत राहायचं, केवळ ओरडत राहायचं. सकाळी सुद्धा ज्या मुद्द्यावरती तुम्ही सगळ्यांनी बाईट घेतले, सदावर्तींच्या बरोबर फेस टू फेस होणारच आहे. परंतु सदावर्ते हा कामगार चळवळीला डाग आहे. राजकारण एसटी कामगारांच्या बरोबर राजकारण करून झालंय मागचे 5-5.5 महिने. स्वतःचा TRP वाढवून झालाय, स्वतःचा गल्ला भरून झालाय, पैसे मोजायची नोटाची मशीन आणून झाली आहे. आता तरी किमान गोरगरीब कामगारांच्या भवितव्यासाठी लढा. कारण वांजोट आंदोलन कामगार चळवळीच्या इतिहासामध्ये ते मागचं 5.5 महिन्याचं झालं. 8 लाखापासून 3,30,000पर्यंतचं नुकसान अजूनपर्यंत आमची लोक भोगतायत. तेव्हा आता कृपया आमच्या भावनांशी कुणी खेळू नका. तिन्ही नेत्यांच्याच नेतृत्वात इतकं मोठं आंदोलन होऊनही मागण्या मान्य का झाल्या नाही? सत्ता बदलून 2.5 वर्ष होत आली तरी संपाची वेळ का येते? हे प्रश्न अनुत्तरित असल्यानं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संताप आहे. गेल्या वेळच्या आंदोलनात सहभागी नेत्यांच्या बदललेल्या भूमिकांवरूनही कर्मचारी आश्चर्य व्यक्त करतायत. मुख्यमंत्री सकारात्मकच आहेत ना. मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या महिन्यात सूचना दिलेत, देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या महिन्यात सूचना दिलेत, याच्यावर निर्णय करून टाका. आणि मग हे आंदोलन होतं, आंदोलन होईपर्यंत सरकार गप्प बसतं. कोण उद्याच्या बैठकीपर्यंत का शांत राहत नाही? संयमाची भूमिका असून एसटी कर्मचाऱ्यांनी आमची भूमिका अशी आहे, रात्री 12 पासून सगळ्यांनी संपावरती जावं. सरकारमध्ये आहात तुम्ही तरी देखील तुमची अशी अवस्था का? सरकारलाच वेटीस धरतायत, सरकारचेच प्रतिनिधी असं म्हणावं. आम्ही सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व सरकारमध्ये करतो, गावगाड्याचं प्रतिनिधित्व करतो. पहिल्यांदा आमचा गावगाडा आणि आमचं नंतर आमचं सरकार. सरकार तुमचंच ऐकत नाही असं म्हणावं. सरकारला आता ते सरकारनं ठरवायचं का इथंपर्यंत यावं लागलं, हा निर्णय का घ्यावा लागला, या बाबतीमध्ये सरकारनं ठरवायचं. आणि म्हणून उद्यापासून आम्ही दोघंही रस्त्यावरती असेल एसटी कर्मचाऱ्यांच्या. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.